हॅलो मंडळी, राम राम, जय खानदेश सगळ्यांना. तर काय मग, मस्त आहेत ना सगळे? तर मस्त राहा, मजेत राहा, आनंदी राहा. तर चला मग आजच्या रेसिपीकडे. तर आज केली होती मी सोयाबीन चिल्ली. नेहमी नेहमी आपण पनीर चिल्ली खातोच, पण मग म्हटलं चला ह्यावेळेस सोयाबीन चिल्ली करू. आणि ही सोयाबीन चिल्ली नाही का, आमच्या गावाला म्हणजे की नगरदेवळ्याला अ, खूप छान भेटते. आम्ही तिथे गेल्यावर नेहमी मागवतो आणि त्याचा आस्वाद घेतो. तर म्हटलं नेहमीच आपण बाहेरून मागवतो, तर चला आज घरी ट्राय करू. तर मग घेतले सोयाबीन, त्यांना मस्त असे गरम पाण्यात उकडून घेतले. उकडून झाल्यानंतर त्यांचं पाणी काढून त्यामध्ये कॉर्नफ्लोअर, हळद, तिखट, मीठ असं टाकून त्याला एक 10-15 मिनटं मेडिटेशनसाठी ठेवलं. आणि मग त्यानंतर त्याला लागणारा व्हेजिटेबल्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात. माझ्या मुलांना एवढं खास आवडत नाही म्हणून मी फक्त कांदा, शिमला मिरची घेतलंय. तर त्यानंतर मग त्याला लागणारे सॉसेस, ग्रीन चिली, रेड चिली, सोया सॉस वगैरे सगळं मी त्यामध्ये ॲड केलं आहे. आणि सोयाबीन चिलीचा मसाला भेटत नव्हता म्हणून मी मंचुरियनचा मसाला त्यामध्ये ॲड केला आहे. अशा पद्धतीने छान असं झणझणीत मस्त माझं सोयाबीन चिली रेडी होतं. तर कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि चला भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.